विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। आशाताई भोसलेंच्या शोकसभेतील मराठी भाषेबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। तर विधानसभा अध्यक्षांना मराठी बोलता येत नाही हे गंभीर आहे। खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर टीका केली आहे। ते राहुल नार्वेकर नाहीत तर नॉर्वेकर आहेत अशा शब्दात राऊतांनी टीका केली। नार्वेकरांना भाषण लिहून देणाऱ्यावर कारवाई करण्याची अजय चौधरी यांनी मागणी केली। की युरोपमधला एक देश आहे नॉर्वे म्हणून, की नॉर्वेकर आहेत। पद्मविभूषण स्वरसम्राज्ञी अशा भोसले यांचा शोक प्रस्ताव त्यांना मांडता येत नाही, मराठीत वाचता येत नाही। सन्माननीय राज ठाकरे यांनी जे म्हटलं की ते भेळचा कागद वाचत होते का? ज्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाची धडकणं मराठी नाहीये, ठोके मराठी नाहीये, असा माणूस तिथे बसवला गेला। ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे, मराठीचा अपमान केल्याबद्दल। स्वर्गीय आशाताई भोसले ह्या आणि ह्यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा विचारही या राज्यातली कोणतीही व्यक्ती करू शकत नाही। आणि निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष तर मुळीच असं वक्तव्य करू शकत नाहीत। जे घडलं ते एका चुकीमुळे घडलेलं आहे, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये अशी मी विनंती करतो। आणि तरीही त्या भाषणाच्या वाचनाच्या वेळेला जर का राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, आपली प्रतिमा मलिन होईल असं ते प्रिंट देणारे किंवा ते जे काय चुकीचे वाक्योपचार करणारे जी कोण व्यक्ती असेल त्याच्यावरती यथोचित कारवाई होणं ही गरजेची आहे। कारण ह्या सभागृहाची प्रतिमा कुठे मलिन होता कामा नये, म्हणून आपण त्याच्यावरती ठोस कारवाई करावी अशी विनंती मी आपल्याला करतो। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। खरं तर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली। ते नार्वेकर नाही तर नॉर्वेकर आहेत अशा शब्दामध्ये संजय राऊतांनी टीका केलेली होती। आशाताई भोसले यांच्या शोक सभेतील मराठी भाषेबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली।